नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संकटात आहे। प्रचंड कर्ज आहे डोक्यावर। महसुली तूट आणि वित्तीय तूट वाढली आहे। महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये जी वाढ व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे। अनेक राज्य उद्योगात दरडोई उत्पन्नात आपल्या पुढे जात आहेत। शेतकरी अस्वस्थ आहेत, बेरोजगारी आहे, स्त्रियांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत, बेपत्ता होत आहेत मुली, अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत। पण या सगळ्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडेच नेण्याचे पद्धतशीर प्रयत्न महायुतीचे सरकार करत आहे। या सगळ्या नाट्याचा दिग्दर्शक आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। ते चाणक्य आहेत असं म्हणतात। वेगवेगळ्या युक्त्या ते योजतात आणि एक नॅरेटिव्ह सेट करतात। त्याप्रमाणे जेव्हा सरकार अडचणीत येत होतं, सरकार अडचणीत आलं असं त्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा विषय एकदम पुढे येईल असं पाहिलं। नागपूरमध्ये दंगल होतीये, अगदी RSSच्या अड्ड्यामध्ये दंगल झाली, फडणवीस गडकरींच्या अड्ड्यात दंगल झाली, धार्मिक दंगल झाली। या बाबतीत आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून मग दुसरीकडेच लक्ष वळवायचं असे प्रयत्न चालले। खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक प्रकारे बिनपाण्याने हजामत केली या सरकारची की औरंगजेबाची कबर हा आत्ताचा विषयच नाही आहे, का उकरून काढताय तुम्ही, तो का राजकारण करताय त्याच्यावरती, असं संघ विचार। पण यांना त्याच्याबद्दल काही लाज लज्जा नाही। आपण लाडक्या बहिणींना फसवतोय, आपण शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला तो पानं पुसतोय, अनेक गोष्टी आपण करायचं विसरून गेलेलो आहे। केवळ मतं मिळाल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतर जनता जाए भाड में अशी यांची एकूण नीती आहे। अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणजे आदित्य ठाकरे यांना घेराबंदी करायची, यांना घेराव घालायचा, एक प्रकारे यांना अडचणीत आणायचं, यांच्यावर खोटे आरोप करायचे। आणि हे 5 वर्षापूर्वीचं प्रकरण दिशा साली यांचं हे उकरून काढण्यात आलं। तुम्हाला आठवत असेल की गेल्या वेळी बिहारच्या निवडणुका होत्या, तेव्हा सुशांत सिंग राजपूत जो नट आहे, ज्याने आत्महत्या केली, पण ती हत्या केली आहे त्याची, आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला गेला। आणि सगळे भाजपचे जे प्रवक्ते होते ते हे सगळे बोगस आरोप करण्यामध्ये पुढे होते। आणि त्यांचं म्हणणं होतं की CBIकडे द्या तपास, CBIकडे द्या। CBIकडे तपास दिला, तो तपास दिल्यानंतर CBIने चौकशी केली की नाही याची चौकशी या मंडळींनी केली नाही। त्यांना सुशांतशी काहीही देणं घेणं होतं, सुशांत मेला। त्यांना बिहारच्या निवडणुकीत सुशांतचा विषय वापरायचा होता, त्या ठिकाणी तशी बॅनर्स लागली। आणि सुशांत हा बिहारी असल्यामुळे त्यांनी त्याच्या आधारे मतं मिळवण्याचा प्रयत्न केला। मग सुशांत राजपूतच्या चौकशीचं काय झालं, त्यांना काहीही पडलेलं नव्हतं या भाजपवाल्यांना। त्यावेळी शिवसेना एकसंध होती। आता सुशांतच्या नंतर दिशा सालियन, जी काही काळ सुशांतची ज्याला म्हणतात ती मॅनेजर होती, त्याचं करिअरचं प्लॅनिंग करणं, त्याला सिनेमे मिळवून देणं, असं काहीतरी काम ती करायची म्हणे, ती मॉडेलही असावी। आणि तिचा मग थोड्या दिवसांनी मृत्यू झाला। दिशाचा मृत्यू हा ती पडली आणि त्यामुळे मृत्यू झाला। आणि मग त्याच्याबद्दल तिच्या आईवडिलांनी सांगितलं की याच्याबाबत जे नारायण राणे आणि त्यांचे 2 चिरंजीव, काही लोक म्हणतात की दिवटे असा शब्द वापरतात, दिवटे चिरंजीव, हे त्याबाबत आरोप करत होते। आणि मग त्यामध्ये रिया चक्रवर्ती जी सुशांतची मैत्रीण होती, तिचंही नाव मग आदित्य ठाकरे यांचं त्यात घालायचं, कारण राजकारण आणायचं, आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक करणं हे चालू होतं सगळं।
मग त्याची सुशांतच्या चौकशीतनं काही आढळलं नाही. त्यावेळी त्या चौकशीत काही आढळलं नाही तेव्हा या लोकांनी असं सांगितलं, मग आमचं चुकलं, आम्ही वाटेल ते आरोप करत होतो, कान पकडतो आम्ही, असं काही म्हटलं नाही. कसे म्हणतील? त्यांचं इप्सित साध्य झालं. सुशांतच्या कुटुंबियांच्या भावनांशी आपण खेळतोय याचं त्यांना काही पडलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे दिशाच्या आईवडिलांनी सांगितलं त्यावेळी की बाबा याच्याबद्दल काही आरोप करू नका, आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला याच्यात हा त्रास होतो आम्हाला, आता आमची मुलगी गेली, याच्या पलीकडे आम्हाला आता काही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, आणि राजकारण करू नका, हे प्रकरण चिवडू नका, असं त्यांनी सांगितलं. पण ते सांगितल्यानंतर सुद्धा राणे हे गप्प बसले नाहीत. मला आठवते की भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बसून नारायण राणेंना दाखवायचं होतं की मी नुकतेच ते आले होते पक्षात काँग्रेसमधनं, मी कसं पक्षकार्य करतो हे दाखवायचं होतं त्यांना. सेवा रुजू करून घ्यावी त्यांनी असं वाटत होतं. आणि त्यांनी आरोप केले. तेव्हा त्यांच्या शेजारी जे भाजपचे प्रवक्ते होते ते थोडे संकोचून बसले होते, कारण त्यांना हे बहुतेक मान्य नसावं. पण नारायण राणे आणि यांना घेतलंच होतं ते उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी. त्याप्रमाणे झालं. आता त्यामध्ये CID चौकशी, CBI चौकशी काहीही आढळलं नाही. ते प्रकरण संपलं. 5 वर्ष झाली त्याला. आता दिशाच्या वडिलांनी काय म्हटलेलं आहे की दिशाने आत्महत्या केली नाही तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्या वडिलांनीच केला आणि हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. आणि दिशाच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी म्हणजे आदित्य, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, मग आदित्य पांचोली आणि अजून कोणाचा मला वाटतो डिनो मोरिया यांची नावं घातलेली आहेत, यांच्यासह इतरांना आरोपी करून अटक करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. किशोरीताई पेडणेकरांचंही नाव, ज्या माजी महापौर आहेत त्यांचंही नाव याच्यात घातलं आहे. मग ते ॲक्च्युली त्यांनी त्या तपासाबाबत सगळं समाधान व्यक्त केलं होतं, सगळं, त्यांची काहीही तक्रार नव्हती. पण आता त्यांनी म्हटलं की दिशा म्हणजे आता हायकोर्टात जी याचिका केली ते म्हणतात की आत्महत्या नाही केली, आधी काय आत्महत्या केली आहे असं मानलं गेलं होतं किंवा पडली आहे, ती वरनं पडली. आता ते म्हणतात आत्महत्या नाही तर हत्या आहे तिची. आणि ते म्हणतात की या एक पार्टी झाली त्याच्यामध्ये त्यानंतर ही घटना घडली. आणि ते म्हणतात की आदित्य, सूरज आणि इतरांच्या उपस्थितीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिशाने पाहिले होते, त्यामुळे आधी तिच्यावरही बलात्कार करण्यात आणि तिची हत्या करण्यात आली. आता याबद्दलचे काही पुरावे आहेत का? काय पुरावे तुमच्याकडे? बघ, अजून हायकोर्टाने हे ॲडमिट करून घेतलं नाही. पण या राजकीय नेत्यांना जे महायुतीचे आहेत आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे आणि भाजपचे, त्यांना फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यातच रस आहे. त्यांना दिशाच्या आईवडिलांशी, दिशाशी काहीही देणं घेणं नाही आहे. आता ते म्हणतायत, आता या शीतल म्हात्रे त्या म्हणतायत की एक तरुणी मुंबईच्या स्वप्ननगरीत आली आणि तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. काय वेदना झाल्या त्या शीतल म्हात्रेंना. या वेदना त्यांच्या 5 वर्षानंतर आपल्या लक्षात आल्या. इतक्या तरुणी मुंबईत येतात, त्यापैकी दिसेनाशा होतात, काही जणांवरती काही अडचणीचा प्रसंग येतो, तेव्हा ही मंडळी काय करतात, त्यांच्या मदतीला धावून जातात. इतक्या मुली बेपत्ता होत आहेत, त्यांचं काही त्यांना पडलेलं आहे, काहीही पडलेलं नाही त्यांना. हे यांची बाजू घेतात. अमित साटम तर म्हणाले विधानसभेमध्ये, बघा, आधी याचिका केली, आता दिशाच्या आईवडिलांना 5 वर्षांनी याचिका परत, म्हणजे ते केस संपल्यानंतर सगळं क्लोजर रिपोर्ट दिलाय CBIने, म्हणजे सगळं प्रकरण संपलं. त्याच्यानंतर आता याचिका केली, त्याच्यावेळी त्यांना असं लक्षात आलं का की बाबा ही हत्या आहे, बघा, आत्महत्याने हत्या. अचानक साक्षात्कार त्यांना इतक्या दिवसांनी झाला. कशामुळे झालं? त्यांच्यावरती कोणी प्रेशर टाकलंय का, हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि यांनी अर्ज केल्यानंतर लगेच विधानसभेत याची चर्चा, याची विधान परिषदेमध्ये चर्चा.
मग अमित साटम म्हणाले की दिशाचं हे प्रकरण फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरामध्ये गाजतंय. जगभरात दिशा सालियनचा दुर्दैवी मृत्यू आहे, जगभरात गाजतोय तो प्रकरण. काय चाललंय काय? आणि वडिलांना याचा हा तपास कोणी करावा या अर्जात म्हणते. अर्ज ॲडमिट करून घेतलेला नाही आहे, त्यात तथ्य असेल तरच तो दाखल करून घेतला जातो. त्याचा तपास म्हणजे समीर वानखेडेंनी केला पाहिजे. म्हणजे जे समीर वानखेडे हे आर्यन खान जो शाहरुख खानचा मुलगा, त्याला खोट्या प्रकरणात गोवून काहीही आढळलं नाही आणि म्हणजे भाजपवाल्यांच्या आहारी जाऊन त्यांनी ज्या प्रकारे ते राजकारण केलं, ठाकरेंच्या विरोधी राजकारण केलं संपूर्ण, नवाब मलिकांनी सगळी पोलखोल केली त्यांची, त्या समीर वानखेडेंनी तपास करावा असं सुचवण्यात आलं. याच्यात राजकारण दिसत नाही तुम्हाला? पण त्याच्यात उल्लेख आहे म्हणे की नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी सुद्धा याच्यासंबंधी काय काय म्हटलेलं आहे. आता हे सगळेजण जे बोलत आहेत ना, हे उद्धव ठाकरेंच्यामुळे दुखावले गेलेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काही जी काही पावलं उचलली असतील किंवा उद्धव ठाकरे यांना नको आहे, त्यांचा द्वेष वाटतो यांना, आणि यांची साक्ष काढताय तुम्ही की हे यांचंही असंच म्हणणं आहे म्हणून. याच्यावरूनच हे जो अर्ज करण्यात आलेला आहे, जी याचिका आहे, त्याच्या विश्वासार्हतेबद्दल संशय निर्माण होतो. दिशाचे आईवडील जे म्हणत होते की आम्हाला ताण येतो, आम्हाला नको आहे, आम्हाला याच्यात काहीही बोलायचं नाही, ते अचानक म्हणतात की आत्महत्याने हत्या आहे ती. हे कसं काय शक्य? कितीतरी प्रश्न आहेत. आता बघा, विधानसभेत अमित साटम म्हणाले काय 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 म्हणाले, मग लगेच प्रसाद लाड, दरेकर हे सगळे जण हे सुशांत राजपूतच्या वेळी ॲक्टिव्ह होते, हे देवेंद्र फडणवीसांचे लाडके. आणि त्यात नितेश राणे हे तर ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंवरती टीका करण्यामध्ये जे एन्जॉय करत होते, हे सगळं प्रकार एखाद्यावर चिखलफेक करायची आणि ज्या पद्धतीने हसायचं की मजा, त्यांना दिशाशी काही पडलं नाही, दिशाच्या आईवडिलांच्या दुःखाशी पडले नाही काही. पण आदित्य ठाकरे यांच्या बदनामी करण्याची एक नवी संधी प्राप्त झाली म्हणून ते हसत हसत हे करत होते. आणि ते काय म्हणाले की सुप्रीम कोर्टाचं एका प्रकरणामध्ये असा निकाल आहे की बलात्काराचा आरोप झाला की त्या आरोपीला तत्काळ अटक करायची आणि थोडक्यात तुरुंगात टाकायचं. मग शंभूराज देसाई ते लगेच तयार झाले, तेही म्हणाले असं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या लोकांचा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती काही ना काही कारणामुळे राग आहे, ते बोलायला उठतात. आता नितेश राणेंना हे माहिती आहे का, मी काही वकिलांशी सुद्धा बोललो आणि ते वकील असं म्हणाले की अरे हा जो ही काय केस आहे ती भौरी देवी हे जे प्रकरण किंवा भगवती देवी प्रकरण त्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे. पण त्यावेळी असं आहे म्हटलेलं, त्याचं दुसरी बाजू अशी की ती बाई जिवंत असली पाहिजे ना. त्या दिशा सालियननी जिवंत असताना आरोप केला, बाबा ती जिवंत समजा सुदैवाने जिवंत असते समजा, आणि तिने म्हटलं असतं की माझ्यावर बलात्कार झाला आहे, तर पोलिसाला जर आयोला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला त्यात तथ्य आढळलं काही तर तो अटक करू शकतो. ते दिशा नाहीच आहे. उद्या कोणीही एखादी बाई आली आणि ती वाटेल ते आरोप केले की यांनी माझ्यावरती अत्याचार केला आहे, तर लगेच त्याला मानगूट पकडून त्याला आज तुरुंगात टाकायचं, असं यांना अभिप्रेत आहे. मग त्याच पद्धतीने मग जयकुमार गोरे जे मंत्री आहेत ग्रामीण विकासासारखं महत्त्वाचं खातं, त्यांच्याबाबत काय, त्यांनी काय फोटो पाठवले होते, पण त्यांच्यावर जे आरोप करत होते त्या पत्रकारांनाच तुरुंगात टाकण्यात आलेल्या. संजय राठोड, पूजा ज्या मुलीची दुर्दैवी मृत्यू झाला, तिचा आत्महत्या केली तिने, तो कुठल्या प्रकरणातनं ते सगळं झालं होतं आणि त्याबाबत देवेंद्र फडणवीसच तेव्हा आरोप करत होते विरोधात असताना. उद्धव ठाकरे यांनी
त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं आणि आता मंत्रिपदावरती विराजमान आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्याच, हे लक्षात घ्या तुम्ही. कशा प्रकारे हे राजकारण करतायत. ज्याच्यावरती आरोप करायचे अजितदादा, हसन मुश्रीफ, कितीतरी नावं सांगता येतील आणि मग त्यांना आपल्याकडे घ्यायचं. हे इतके ढोंगी, इतके लवाड आहेत, इतके स्वार्थी आहेत की ज्याचं नाव ते महाराष्ट्राचं वाटोळं करतायत. हे इतकं नीच पद्धतीचं राजकारण करतायत. हे मला अतिशय संतापून हे सांगणं भाग पडतं. पण सुधीरभाऊ मुनगंटीवार, मी त्यांचं अभिनंदन करीन. अमोल मिटकरी, त्यांचं अभिनंदन करीन. केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची बाजू घेतली म्हणून नाही. आणि मी आत्ता म्हणतो की आदित्य ठाकरे दोषी असतील तर शिक्षा होईल ना त्यांना. जर दोषी असतील तर त्यांचं समर्थन आम्ही करणार नाही. आणि आदित्य ठाकरे स्वतःच म्हणाले येतात, कोर्टात जे काय होईल ते होईल, आम्ही बोलू ना तिथे, पण बाहेर तुम्ही ट्रायल आमची चालू नका अशा प्रकारे. मग ज्यावेळी भारतीय जनता पक्षावर काही आरोप होतात तेव्हा ती मीडिया ट्रायल असते. आणि मग आता जर म्हटलं आदित्य ठाकरेंनी, पण आदित्य ठाकरे खुलेआम मीडियाला समोर जाऊन सांगतात की 5 वर्ष मला माझ्या विरुद्ध ही चिखलफेक चालू आहे. आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींप्रमाणेच याबाबत त्यांचा जो खंबीरपणा आहे, मनाचा मानसिक खंबीरपणा, अतिशय खंबीरपणा आहे त्यांचा. कितीही टीका, अतिशय खालच्या पातळीची टीका, वाईट टीका राहुल गांधींवरती सुद्धा मला सांगतो, राहुल गांधीच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, ते परदेशात कुठे जातात, कशासाठी जातात, अशा प्रकारे काय सुचवू पाहत होते विरोधी पक्ष. सोशल मीडियावरनं किती घाणेरड्या त्यांच्याबद्दलच्या अफवा आणि मतप्रदर्शन केलं जातं. तसंच आदित्य ठाकरे त्याला तोंड देत आहेत वर्षोनुवर्ष. गलिच्छ टीका, वाह्यात टीका, त्याबद्दल आदित्य ठाकरे यांचा जो खंबीरपणा आहे त्याचं मला कौतुक वाटतं. अशा माणसाला तुम्ही एका कोपऱ्यात आणण्याचा प्रयत्न करता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा मी महायुतीला प्रश्न विचारतो, मी फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे. समजा देवेंद्र फडणवीसांबरोबर आज उद्धव ठाकरे असते, हे काहीच झालं नसतं, म्हणजे शिवसेना फुटणं वगैरे 2014 ते 19 जशी युती होती तशीच, आणि मग दिशा सालियांचं प्रकरण झालं असतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि यांना गोवलं असतं का? उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं असतं का? तुम्ही विचार करा. अजिबात केलं. हे केवळ राजकारण करतायत आणि काहीतरी कायदेशीर मुद्दे उपस्थित करायचे आणि फार गंभीर एका महिलेवरती अत्याचार झाला असं करून त्याला काहीतरी एक सामाजिक परिणाम द्यायचा. हे ढोंगे यांना आदित्य ठाकरे आणि ठाकरे ब्रँड, उद्धव ठाकरे या ब्रँडचीच भीती वाटते यांना. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव हा ब्रँड नाही आहे. ज्या क्षणी सत्ता जाईल त्यांची, सत्तेपासून दूर होतील, तेव्हापासून ते शून्यवत होतील. आणि हे त्यांना माहिती आहे मनातून, एकनाथ शिंदेंना सुद्धा. ठाकरे हा ब्रँड आहे, त्यांची जागा ते घेऊ शकत नाही. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ताई, त्यांनी म्हटले की आदित्य असं करू शकत नाही. एका बड्या नेत्याने मला सांगितलं, ज्यांनी कोणावरती हात साधा, कोणाला चापटही मारली नाही आदित्य ठाकरे, तो कसं काय करू शकेल असं त्यांनी सांगितलं. आणि बघा, सुधीर भाऊ असतील, अमोल मिटकरी असतील, रामदास आठवले, संजय गायकवाड शिंदे सेनेचे, ते म्हणतात की सगळं झाली आहे चौकशी, आता काय. आणि जे त्यांच्यावरती टीका करतात गलिच्छ किंवा अत्यंत संताप येऊन, त्यांचं काही ना काही त्यांचे हितसंबंध, त्यांचा स्वार्थ हा कुठेतरी हर्ट झाला, दुखावले गेले, किंवा त्यांना काहीतरी फायदा घ्यायचा होता आणि यांनी घेऊन दिला नाही तो फायदा, कारण त्याच्यामुळे काही लोकांचं नुकसान होणार होतं असं वाटलं असेल त्यांना. जे काही जण इशाऱ्यानुसार बोलत आहेत, देवेंद्र फडणवीसांचे जे लाडके लोक आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे असणार, त्यांच्या इशाऱ्यानुसार ते वागतात. बिहारच्या निवडणुकीच्या वेळी, सुशांतच्या वेळी देवेंद्रजींवरती बिहारच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती, हे विसरू नका तुम्ही. काय चाललंय त्यावेळी, संपूर्ण बॉलिवूडमध्येच महिलांवरती अत्याचार होत आहेत, बॉलिवूड ड्रग्समध्ये लोळतंय असे आरोप करत होते.
संपूर्ण मुंबईची, बॉलिवूडची, महाराष्ट्राची बदनामी करत होते. हे लक्षात घ्या. आपण रिया चक्रवर्तीला जगणं मुश्किल करून ठेवलं होतं त्यांनी, मीडियाने. आता मी तुम्हाला सांगतो अजून काही गोष्टी ज्या अशा आहेत की बघा, आज राज्यपालांना आदित्य ठाकरे वगैरे भेटले आणि त्यांनी राज्यपालांना सांगितलं की कशा प्रकारे कामकाज चालतंय. मंत्री उपस्थित नसतात, मंत्री नीट उत्तरं देत नाहीत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदच्या अध्यक्षांबद्दल सुद्धा त्यांच्या तक्रारी होत्या, गाऱ्हाणी होती. आता पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सत्तारूढ पक्षाच्या लोकांना विधान परिषदेत सांगणं बोलणं झालं आहे की त्यांना एका पाठोपाठ एक आदित्य ठाकरेंवरती बोलायला त्यांना परवानगी किंवा कुठल्याही विषयावरती. नियम असा आहे, अनिल परबांनी सांगितलं की ज्या विषयाची जगाला माहिती नाही आणि अशी काही माहिती द्यायची असेल सभागृहात तर बोलता येतं. आदित्य ठाकरे हा अशी दिशा असेल हा विषय चघळणारच आहे सगळ्या मीडियामध्ये 5 वर्ष. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो विषयच उपस्थित करता येत नव्हता. पण सत्ताधाऱ्यांना सवलत दिली जाते आणि विरोधी पक्षाच्या लोकांना बोलूनच दिलं जात नाही. ही कसली लोकशाही आहे? हे कसलं संविधानाचं हे संविधानात पाळणं आहे? संविधानाचा तुम्ही आदर करताय असं हे याच्यावरनं दिसतंय. हा अनादर करताय तुम्ही, लोकशाहीचा अनादर करताय, विरोधकांची मुस्कटदाबी करताय तुम्ही. हे भयंकर चाललंय सगळं. लोक हो लक्षात घ्या, अतिशय भयंकर चाललंय. अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नेत्यांच्या बद्दल, व्यक्तिगत जीवनाबद्दलच्या वाटेल ते तुम्ही आक्षेप घेणं, गॉसिपिंग करणं, त्याच्याबद्दल त्याला बदनाम करणं, त्याला आयुष्यातनं उठवणं, हे अतिशय खालच्या पातळीचं आहे. ज्यांनी कोकण नासवला आपल्या गुंडगर्दीमुळे, गुन्हेगारीमुळे, ते लोक आता याबद्दल बोलायला लागलेत आणि त्यांना खुली छूट दिली जाते. काल एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की म्हणे मी मंत्र्यांनी संयमाने बोलावं असं मी सांगितलेलं आहे, म्हणजे नितेश राणेंना उद्देशून. त्यानंतर थोड्याच वेळात ते आदित्य ठाकरेंबद्दल वाटेल ते बोलत होते. ते शक्ती कपूर म्हणाले आदित्य ठाकरेंना. काय चाललंय काय? मग देवेंद्र फडणवीस काल उपटा ना त्यांचे, का गप्पा आहात तुम्ही? आता जाहीरपणे उपटा त्या नितेश राणेंचे कान. वाटेल ते बोलतायत ते. काय चाललंय काय महाराष्ट्रात? तर तुम्हाला सांगतो की जर आदित्य ठाकरेंचा काही रोल असेल दिशाच्या मृत्यूमध्ये तर पोलीस आणि तुम्ही आता कोर्टात गेलेला आणि संपूर्ण अगोदरचं प्रकरण खारिज केलेले, रद्द केलेलं. काही त्याच्यात तथ्य नाही असं म्हटले पोलीस चौकशीमध्ये, क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला ते प्रकरण आता पुन्हा तापवायचं असेल तर पोलिसांनी अटक करावी आदित्य ठाकरेंना. पोलिसांना अधिकार असतात, आधी अटक करायचे, मग पुरावे गोळा करून कोर्टापुढे हजर व्हायचं. मग का नाही करत? का धाडस नाही तुम्हाला? ते तुम्हाला फक्त बदनामी करायची आदित्य ठाकरेंची. आता तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, फक्त मुंबईच्या नाही, ठिकठिकाणच्या. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कसा तडाखा मिळेल यासाठी हे सगळं कारस्थान चालू आहे. दुसरी गोष्ट अशी असू शकते की ठाकरेंवरना चक्रव्यूहात फसवायचा प्रयत्न करायचा, पण त्यांना असं वाटतं की देवेंद्रजींना की तेच अभिमन्यू आहेत, अभिमन्यू आजचे आहेत, म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं तंत्र त्यांना माहिती आहे असं म्हणाले होते. पण उद्धव ठाकरे म्हणाले की असे जर दूरहून आमचा काही संबंध नाही याच्याशी, ठाकरे घराण्याच्या 6 पिढ्यांचा अशा कुठल्याही गोष्टीत कधीही संबंध आला नाही, दुरून नाही. ते मीडियाला फेस झाले. एखादा माणूस जर काही त्यांनी पाप केलं असेल तर लपून छपून तो करतो या गोष्टी, हुडी घालून करतो काही गोष्टी, हे आपण लक्षात घ्या. पण यांनी उघड मीडियाला फेस केलं, त्यांनी सांगितलं काय करायचं ते करा ना तुम्ही. आणि ते म्हणाले पण जर तुम्ही असे खोट्या नाट्या गोष्टी केल्या तर उद्या तुमच्यावर स्वतः ती वेळ येऊ शकते असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला, सज्जड इशारा दिला, देणं आवश्यक. प्रचंड मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि जेव्हा सत्ता नसते ना एखाद्या नेत्याकडे तेव्हा त्याच्या आसपास फार माणसं राहत नाही. आणि उद्धव ठाकरे तर खुलेआम सांगतात की माझ्याकडे देण्यासारखं काही नाही आहे.
आणि आजचा काळ असा आहे की स्वार्थाचा, संधीसाधूपणाचा आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे त्या दिशेने लोक जातात. ज्या शंभूराज देसाई असतील, मनीषाताई कायंदे, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना न मागता आमदारकी दिली. आदित्य ठाकरे या सगळ्यांनी सन्मान केला त्यांचा. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी ट्विट केलं होतं गेल्यावेळी जेव्हा त्या उद्धव ठाकरेंबरोबरच्या पक्षात होत्या, की हे सगळं खोटं नाट आहे. नारायण राणे आणि यांना हे खोटे आरोप केल्याबद्दल आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे नाक घासत माफी मागितली पाहिजे, असं आज अनिल परबांनी सभागृहात दणदणीत भाषण करून अक्षरशः सरकारचे झेंडवडे काढले, आबरू काढली त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की जयकुमार गोरे, संजय राठोड तुम्हाला आठवत नाही. आणि कोणीतरी एका ताईंनी त्यांना तंत्रणात काहीतरी झाशीच्या राणीच्या थाटात काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही अर्थ नाही. कारण त्या ताईंवरती कोणाचाही विश्वास नाही. हे स्वार्थी आणि संधीसाधू लोक आहेत, चेहरे आहेत ते यांचे. आणि मनीषाताई कायंदे यांना एवढं देऊन त्यांनी अशी पलटी मारली, सरडासुद्धा लाजेल असं अनिल परब म्हणाले. घणाघाती टीका केली आणि ती योग्यच टीका होती. तुम्ही असा कसा चेहरा बदलता एकदम? हा कृतज्ञपणा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता तुम्हाला सांगतो की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. 2019 साली 6 वर्ष आधी नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे जे सोयीसाठी आता शिंदे सेनेत आहेत, त्यांनी असा आरोप केला होता की एकनाथ शिंदे यांचे जे गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये त्यांनी जबाबदार, त्यांच्या मृत्यूस आनंद दिघेंच्या बाळासाहेब ठाकरे यांना जबाबदार धरलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर इतका खोटा आरोप बेधडकपणे त्यांनी केला. आणि पुन्हा हे लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो. त्या निलेश राणे यांना एकनाथ शिंदेने आपल्या पक्षात घेतले, ज्यांनी बाळासाहेबांवरती गलिच्छ आरोप केला, खोटा आरोप केला. मग एकनाथ शिंदेने हे कसं चालतं? कुठे गेलं बाळासाहेबांवरचं प्रेम तुमचं? अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शेवटची गोष्ट, की असंच एक प्रकरण रमेश किणी प्रकरण झालं होतं. आणि ज्याच्यावर राज ठाकरेंवरती अनेक पत्रकारांनी आरोप केले होते आणि मुख्यतः पुष्पाताई भावे यांनी आरोप केले होते. मोठं प्रकरण झालं होतं. त्यावेळी युतीची सत्ता होती, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळी मग चौकशी झाली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी या बाबतीत ज्यांचं नाव घेतलं जातं, जे शहा म्हणून होते, शहा पिता पुत्र, किंवा एक मला वाटतं आशुतोष राणे, भारतीय विद्यार्थी सेनेचा एक कार्यकर्ता, या मंडळींना अटक झाली ती रमेश किणींच्या हत्या प्रकरणात. हिंदू कॉलनीत ते राहणारे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. छगन भुजबळांनी ते खूप आवाज उठवला होता, त्याच्याबद्दल खूप गाजलं होतं प्रकरण. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मागे ते उभे राहिले होते, आपला कुटुंबातला म्हणून. आणि ते असं म्हणाले होते की हे राजकारण आहे, माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते तेव्हा. त्यानंतर राज ठाकरे यांची याच्यामध्ये CBI पर्यंत गेलं प्रकरण, निर्दोष मुक्तता झाली त्यांची. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे त्यांच्या मागे उभे होते. आणि मग त्यावेळी त्यांची केस माझ्या आठवणीप्रमाणे जेठमलानी, पितापुत्रांनी, महेश जेठमले, राम जेठमलांनी केस लढवली होती. त्यासाठी बाळासाहेबांनी आपला शब्द खर्च केला. आणि मग राम जेठमलांना जेव्हा राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं शिवसेनेतर्फे, एकच होती शिवसेना, त्यावेळी त्यांना राज ठाकरेंचा किंवा मनसेचा पाठिंबा हवा होता. पण तो त्यांच्याकडून राम जेठमलांना मिळाला नाही माझ्या आठवणीप्रमाणे. आणि त्यावेळी त्याच्याबद्दलची नाराजी मला वाटतं बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. आज बाळासाहेब ठाकरे नाही आहेत आणि केंद्र आणि राज्य सत्ता सगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून
या सगळ्या ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या मागे उद्धव ठाकरे उभे राहिले होते. मला असं वाटतं की राज ठाकरेंनी आज आदित्य ठाकरेच्या मागे अशाच पद्धतीने उभं राहिलं पाहिजे. जर कोर्टात काय असेल तर होईल, कोर्टामध्ये हस्तक्षेप करत नाही आम्ही, आणि कोर्टाने ही केस या दिशाची अजून ॲडमिटही केली नाही. पण याच्यामध्ये खुले आम राजकारण दिसण्याची अनेक उदाहरणं सांगितली मी तुम्हाला, की समीर वानखेडेचं नाव त्यांनी तपास करावा, मग अर्णब गोस्वामी, मग नितेश राणे यांचा हवाला देणे, याच्यावरनं हे दिशाच्या आईवडिलांनी स्वेच्छेने केल्यासारखं वाटत नाही. त्यांना कोणीतरी हे सगळं सांगितलं आहे आणि याचा सूत्रधार हा वेगळाच आहे. तो सगळं नाट्य घडवतो आहे. ठाकरे ब्रँड उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण ठाकरे ब्रँड हा मुंबई विकू देणार नाही. मुंबई परप्रांतीयांना, गुजरात्यांना, शेडजींना, अदानींना विकू देणार नाही. ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे यांचा पक्ष, जी भाजप पुरस्कृत शिंदे सेना आहे, त्यांची तैनाती फौज आहे, त्यांची बी टीम आहे, ते विकले गेलेले आहेत. आणि मग ठाकरेंना प्रेशर खाली आणायचं आणि उद्या वेळ पडली तर ते आपल्या बाजूने उभे राहावेत, असाही याच्यामध्ये प्रयत्न असू शकेल. किंवा महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यांची वाट लागावी शिवसेनेची, यासाठी हा प्रयत्न असू शकेल. शिवाय पुन्हा बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि तिकडे ठाकरे परप्रांतीय मुंबईतले हा विषय चालतो म्हणूनही त्यांना बदनामी करणं, त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकेल. पण जे या प्रकारचं गलिच्छ, कोतं आणि अत्यंत विकृत राजकारण करतात, त्यांना आज न उद्या त्यांनाही याचे परिणाम भोगावे लागू शकतात. खोटे नाटे आरोप करून एखाद्या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हे अतिशय वाईट आहे. जर तुमच्याकडे आरोप होते तर तुम्ही अगोदरच ते द्यायला पाहिजे होते. आणि एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी का नाही केलं? SITचा तपास पटकन व्हावा म्हणून का नाही केलं? SITचा रिपोर्ट कुठे आहे? हे प्रश्न का नाही विचारलेत? हे असे अनेक प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने दिवसेंदिवस खालची पातळी गाठलेली, अधोगती गाठलेली आहे. सर्वसामान्य लोकांनी याच्याबद्दल आपापल्या परीने आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपली लोकशाही, महाराष्ट्राची अस्मिता ही संकटात आहे. महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.